वाहनांचा मुद्दा ऐरणीवर असताना पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। तुम्ही आता जर पाहिलं तर इथे एक अवजड असा ट्रक आहे। या ट्रक मध्ये पूर्णपणे विटांनी भरलेला हा ट्रक आहे। जवळच्याच एका कन्स्ट्रक्शन साइट वरती हा ट्रक निघालेला होता आणि ज्यावेळी हा ट्रक इथून जात होता त्यावेळी अक्षरशः रस्ता खचलाय आणि या खचलेल्या रस्त्यामध्ये ट्रकची 2-3 चाकं जी आहेत ती अडकून पडलेली पाहायला मिळतात। आणि विशेष म्हणजे हे जे काही सगळं घडलेलं आहे हे अगदी भर दिवसा म्हणजे मगाशी 12-12:30च्या सुमारासची ही सगळी घटना आहे। आपण बघू शकतो एकीकडे अवजड वाहनांना दिवसा बंदी असावी हा एक मुद्दा आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण झाले। तिसरीकडे ज्या ठिकाणी खड्डे नाहीयेत त्या रस्त्यांचा दर्जा आपण बघू शकतो या सगळ्यामधून। त्यामुळे इतकी भयानक ही घटना आहे। आताही वरती जर पाहिलं तर पूर्ण लोडेड ट्रक आहे, याच्यामध्ये पूर्ण विटा आहेत आणि जर हा ट्रक आणखी थोडा जरी खचला तरी तो एका बाजूला कलंडेल आणि त्याच्यानंतर या विटा खाली पडतील। यामुळे खूप मोठा अपघात होता राहिला। आपण समोर जर पाहिलं तर समोर काही फळांची दुकानं आहेत, हारांची वगैरे दुकानं आहेत, फुलांची, हारांची। त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वर्दळ आहे। पुण्यातल्या कोथरूड परिसरात असलेला बधाई स्वीट्सचा जो चौक आहे, बधाई चौक म्हणूनच हा चौक खरं तर प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणची ही घटना आहे। एका ट्रकमुळे पूर्ण एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं दिसतंय, कारण मुख्य चौकातच हा ट्रक अडकलाय आणि हा ट्रक काढण्यासाठी अजून तरी कुणीही आलेलं नाहीये। ज्या बिल्डरच्या साईटवर हा ट्रक जाणार होता त्याला सुद्धा अजूनपर्यंत इथली खबर गेलीये की नाही हे माहित नाहीये। त्यामुळे हे नेमकं कसं घडलं हे इथलेच काही प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांच्याकडून खरं तर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, कधी घडलं होतं? तुम्ही स्वतः इथे होता, तुम्ही पाहिलं? साधारण अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। पुणे महानगरपालिकेला पण कळवलेलं आहे, पण त्यांची फक्त लोक येत आहेत आणि बघून जातात। ते म्हणतात तुमचं तुम्ही जेसीबी अरेंज करा, त्या ड्रायव्हरला सांगतात जेसीबी तुम्ही अरेंज करा म्हणून। पुणे महानगरपालिकेला आमची एक नागरिक म्हणून विनंती आहे की तुम्ही जे टॅक्स घेता ते टॅक्स घेणं आता बंद करा। जे तुम्हाला टॅक्स मिळाला आहे त्या टॅक्स मधनं तुम्ही आता खड्डे, ड्रेनेज, रस्ते जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही सुधरवा। इतका ढिसाळ कारभार पुणे महानगरपालिकेचा चालू आहे। पुणे महानगरपालिका फक्त माणूस मरण्याची वाट बघते आणि मेल्यानंतर पण त्याच्यावर ते टॅक्स लावणार आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं काम सुरू आहे। तर या ढिसाळ पुणे महानगरपालिकेला आम्हाला हेच सांगणं आहे, तुम्ही लवकरात लवकर रस्ते सुधरवा। हा जो रस्ता आहे खरं तर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एखादा खड्डा वगैरे बुजवण्यात आला होता का? कारण इतक्या इझिली खचला कसा काय हा? साधारण 15 दिवसापूर्वी इथं ही पण पुणे महानगरपालिकेची चूक आहे। डायव्हर्जन लाईन जी वॉटर लाईन असते ती त्यांनी ड्रेनेज मध्ये टाकली होती, त्यामुळे या बिल्डिंग मध्ये पूर्ण पाण्याखाली गेली होती। ही पुणे महानगरपालिकेची चूक आहे, त्यामुळे यांनी डायव्हर्जन लाईन म्हणून इथे खड्डा खोदला होता आणि 15 दिवसापूर्वी बदलला, तो बंद केला। पण दर्जा खराब असल्यामुळे याच्यामध्ये गाडी गेलेली पूर्णपणे। तुम्ही बघू शकता हे विटा आहेत, हे विटा जर कुठल्या नागरिकांच्या डोक्यामध्ये पडले असते, नागरिक जर मेला असतं तर कोणी भरपाई दिली असती त्या नागरिकांची? आता पण हा ट्रक अर्धा ते पाऊण तास झालाय कोण इथं आलेलं नाहीये, अजून कोण काढत नाहीये। इतकं ढिसाळ कारभार महानगरपालिकेचा चालू आहे, अधिकाऱ्यांचं आय चेकअप करण्याची गरज आहे। हा ट्रक नेमका कुठल्या कन्स्ट्रक्शन साइटवर चाललेला होता? ज्या बिल्डरचा ट्रक आहे त्याला कुठे कुणी माहिती वगैरे दिली आहे? हा ट्रक आता हे जे ड्रायव्हर म्हटले इथं आतमध्येच एका ठिकाणी जात होतं, ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी रिव्हर्स घेतला, रिव्हर्स घेताना डायरेक्ट त्याचा खड्ड्यात गेलेला आहे हा ट्रक। आपण जर पाहिलं तर खड्ड्यांचा प्रश्न खूप मोठा आहे पुणे शहरामध्ये। आता आम्ही 5,500-6 हजार खड्डे बुजवलेले आहेत असं पुणे महानगरपालिकेने सांगितलं, मात्र जे खड्डे बुजवले त्याचं जर अशा दर्जाचं कामकाज झालेलं असेल तर अशी दुर्घटना कुठेही घडू शकते। पुणे महानगरपालिकेला मला हेच सांगायचंय, तुम्ही उंटावर बसून खड्डे बुजवू नका, ग्राउंडवर उतरून खड्डे बुजवा। ग्राउंडवर आल्यानंतर तुम्हाला खड्डे दिसतील, उंटावर न बसून तुम्ही शेळ्या हाकू नका किंवा खड्डे पण बुजवू नका। ग्राउंडला या, ग्राउंडला माणसं मरतायत, माणसांना जाण्याची अडचण होते, माणसं पडतायत, त्याचा तुम्ही खर्च तर देतच नाही, वरून माणसांकडनंच टॅक्स घेताय। त्यामुळे महानगरपालिकेला हीच विनंती, तुम्ही रस्त्यावर या। नक्कीच आपण बघतोय अतिशय गंभीर ही घटना आहे। हा ट्रक आणखी थोडा जरी कलंडला असता, अगदी 2-5 इंच जरी आतमध्ये गेला असता तरी हा ट्रक पूर्ण उलटा झाला असता आणि उलटा जर झाला असता तर या थेट सगळ्या विटा ज्या आहेत त्या इकडे आल्या असत्या। ही सगळी जी दुकान आहेत, काकू तुम्ही पाहिलं हे घडलं तेव्हा? हो, मी इथेच होते. कसं घडलं होतं अचानक? अचानक नाही, ते म्हणजे पाहिलं नाही एवढं, मी खाली काम करत होते, ते अचानकच आले. भीती वाटली होती काही वेळासाठी की पडेल का हो, काही? वाटली ना, भीती वाटली होती ना पडेल म्हणून। हा खड्डा किती दिवसांपूर्वी बुजवण्यात आला होता? सध्या 15 दिवस, 1 महिना झाला असेल आणि जवळजवळ इथं महिना 2 महिने काम चालूच आहे ना सध्या।
पावसाचे प्लस ड्रेनेजचं काम चालू होते ना, त्यासाठी हे का खोदलं होतं वाटतं. ड्रेनेजच्या कामासाठी हा रस्ता खोदलेला होता, त्यानंतर पाईपलाईन टाकण्यासाठी आहे. नाही टाकली नाही. मग काय केलं खोदून? त्यांना ते सापडत नव्हतं, त्यांनी इथं खोदलं, मग त्यांना कुठंतरी तिकडे ते सापडलं म्हणून त्यांनी इथलं बंद केलं आणि मग त्यांनी ती फक्त माती टाकून ते निघून गेले. मग हा खड्डा किती खोल होता, काही अंदाज आहे? तरी 6-7 फूट खोल असेल. एवढा खोल होता? बापरे. म्हणजे आपण विचार करू शकतो, जर 6-7 फूट खोल जर हा खड्डा असेल आणि त्यामध्ये एका ट्रकची चाकं अडकून पडलेली आहेत आणि असं जर असू शकतं, तर मग हा ट्रक कलंडला असता तर कितक्यात पडला असतं, या सगळ्यामध्ये एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकत होता. कारण प्रचंड वर्दळीची सगळी जागा होती. ज्या वेळेस हे सगळं घडलं त्यावेळी खूप वर्दळ होती. आताही पाहिलं तर कोथरूड हा असा एरिया आहे जो कायम गजबजलेला असतो, कायम या ठिकाणी ट्रॅफिक असतं आणि अशा सगळ्या या ट्रॅफिकच्या याच्यामध्ये जर अशा पद्धतीची एखादी दुर्घटना घडतीये आणि ही दुर्घटना घडून अजूनही पुणे महानगरपालिकेचं कुणी आलेलं नाहीये, संबंधित जो बिल्डर आहे तो सुद्धा अजून इथे दाखल झालेला नाहीये, ही खरं तर शोकांतिका म्हणावी लागेल. जोपर्यंत एखादा माणूस मरत नाही तोपर्यंत आपल्या प्रशासनाला जागच येत नाही असंच खरं तर म्हणावं लागेल. कारण याच दर्जाची कामं पुण्यात अनेक ठिकाणी झालेली असू शकतात. हा जर आता प्रकार समोर आलाय तर जे जे खड्डे पुणे महानगरपालिकेने बुजवलेले आहेत किंवा जे असे खोल खड्डे होते, ज्या ठिकाणी काही खोदकामासाठी रस्ते खोदलेले होते आणि त्यानंतर जे बुजवण्यात आले, त्याचा तरी दर्जा नेमका कसा आहे हे या दृष्टिकोनातून सगळ्याच पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं आहे. अर्थात आता या प्रकरणामध्ये हा जो ट्रक गेल्या तासाभरापासून इथेच उभा आहे, हा ट्रक या ठिकाणून नेमका कधी काढला जातो आणि त्याच्यानंतर खालचा जो काही खड्डा आहे, या खड्ड्याचं आता तरी चांगलं काम होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.